महाराष्ट्र TET 2024ची अजूनपर्यंत ॲन्सर की आलेली नाही आहे आणि TET 2024ची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती कशी असणार आहे याबद्दलच्या भरपूर कमेंट्स विद्यार्थी करत आहे। तर डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि पहिला आठवडासुद्धा संपत आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत साईडवर प्रोविजनल ॲन्सर कीची कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी वेट करावा, कारण तुमची सिलेक्शन प्रोसेस बघू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला जी प्रोविजनल ॲन्सर की आहे ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याबद्दलची जी मेन साईट आहे त्या साईटवर संपूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येईल। आणि त्यानंतर विद्यार्थी यामध्ये ऑब्जेक्शन प्रोसेससुद्धा असणार आहे, म्हणजे तुम्हाला जर कोणत्या क्वेश्चनसाठी जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता आणि ऑब्जेक्शनचा जो टाईम पिरियड संपल्यानंतर तुमची फायनल ॲन्सर की ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फायनल ॲन्सर कीचा जो टाइम टेबल जो देण्यात येईल त्या टाइम टेबलमध्ये आपल्याला सांगण्यात येईल। त्यानंतर लागेल आपला फायनल रिझल्ट आणि फायनल रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचे स्कोअर कार्ड मिळून जाणार। तर बघू शकता विद्यार्थ्यांना क्वालिफाईंगसाठी मार्क्स किती पाहिजे, तर जनरल कॅटेगरीला 60% लागणार आहे आणि त्यानंतर जे ही कास्ट आहे OBC SC ST या सर्व कास्टला अंदाजे 55%चा जेही तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स लागणार आहे। तर यामध्ये तुम्ही मार्क्स बघू शकता, तर जनरलला 90 मार्क्स लागू शकतात, OBC SC आणि STला 82 मार्क्स लागू शकतात। तर अशा प्रकारे अंदाजे जेही तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी मार्क्स दिलेले आहे आणि सिलेक्शन प्रोसेस तुमची अशी असणार आहे। तर TET बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।